दिवाळीच्या टायमाला मिस्टरांचे ऑपरेशन झालं होतं. अच्छा अच्छा. हा हा. आणि हरण्याचं केलं होतं आणि डॉक्टर बोलले होते की तिथं गाठ आहे म्हणून. हा हा. मग सगळ्या डॉक्टरांनी चर्चा केली की ती गाठ कसली आहे, त्याचं स्कॅनिंग करायचं, मग अच्छा. ऑपरेशन करायचं. हा मग माझ्या मिस्टरांनी मला फोन केला की असं असं डॉक्टरांनी सांगितलंय तिथं गाठ आहे हा आणि त्याची चौकशी म्हणजे स्कॅनिंग केल्याशिवाय माहिती आहे हा ऑपरेशन करायचं नाही असं म्हणतात. हा हा. म्हणजे ठीक आहे म्हणलो, जे होते ते चांगल्यासाठी होते असं मी बोलले. हा मग हा. मी घरी होते त्यावेळेला. मग हा मी काय केलं, त्या दिवशी लक्ष्मीपूजन पण होतं ना आपल्या. हा हा हा. मी जपाला बसले, 11 जपी माळ आणि हे केलं तारक मंत्र. म्हणजे अच्छा. स्वामी म्हणलं तुम्ही मला प्रत्येक गोष्टीला तुम्ही मला साथ दिली म्हणतो. हा हा. आणि ही गाठ ही ऑपरेशन नंतर एवढं होऊन दे आणि ही गाठ एवढी चांगली येऊन दे म्हणतो. हा जरी ती हे असली काय तर प्रॉब्लेम असला तर रिपोर्ट चांगला येऊन दे की तुम्ही सगळं आता हे करणार आहे म्हणजे चांगलं. हा हा हा. मग झालं, मग ऑपरेशन आणि परत त्यांना हात घेतला, म्हणजे ती गाठ काढून टाकली आणि ऑपरेशन करूया काय. हा. मग मला मिस्टरांनी मला आणि परत फोन केला की ट्रेनिंग डॉक्टर असं म्हणते ती गाठच काढून टाकायची आणि नंतर टेस्टसाठी पाठवायची. अच्छा म्हणजे अच्छा. ठीक आहे म्हणजे चालेल म्हणलं. हा. मग ऑपरेशन झालं, चांगलं झालं ऑपरेशन वगैरे. अरे मग वा. 15 दिवसात हा हा, हा. आणि 15 दिवसानंतर मग मॅडम त्याचे रिपोर्ट येणार होते. अच्छा. मग हा मग आम्ही 15 दिवसानंतर आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये परत रिपोर्ट आणण्यासाठी. हा हा हा. पण ती रिपोर्टच आले नव्हते. मग आणि कधी बोलत की आणि 4-5 दिवसानंतर या, डेट लागतो म्हणलं ती म्हणजे रिपोर्टला. हा हा. म्हणजे ठीक आहे म्हणलं. मग आम्ही गुरुवारचं गेलो होतो. मी म्हणजे आता गुरुवारचं जायचं नाही, सरळ म्हणजे सोमवारी जायचं म्हणलं. हा 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 हा. हा मग ह्यांना मी काय सांगितलं होतं की तुम्ही सकाळपारी उठल्या ना, फक्त एकदाच तुम्ही तारक मंत्र वाचा उठल्यावर. अंघोळ वगैरे केल्यानंतर तुम्ही काय 11 वेळा तुम्हाला जमणार नाही बसून, तुम्ही एक वेळ वाचा. पण तुम्ही पॉझिटिव्हपणे वाचा की नाही माझा रिपोर्ट स्वामीचा चांगला चांगलाच येणार. कसं आता छान बोललात तुम्ही, अगदी बरोबर. हा. आणि त्या एक सांगू तुम्हाला, माझे मिस्टर म्हणजे स्वामींना म्हणतात असं काही नाही, पण ते सेवा वगैरे करणार हे असं कधी करत नव्हते. मग ते म्हणजे ठीक आहे मी वाचतो, मग सकाळी उठायचे त्यांचे ते हे करायचे. पण मला नेहमी सारखे म्हणायचे त्रिवेणी रिपोर्ट माझा चांगला येईल ना ग, माझा रिपोर्ट चांगला येईल ना, म्हणजे स्वामी आपल्या 100% काम चांगलं करणार म्हणलं. झाले. आणि ताई सांगू तुम्हाला, माझ्या स्वामींनी माहितीये मला चांगला रिझल्ट पण दिला. टेस्ट रिपोर्ट आला, ते डॉक्टर बोललेत की काही नाही, नॉर्मल आहे बोलले. अरे वा. आपली सर्दीची गाठ असते ना, हा ते बोलले. ओ, म्हणजे ती चरबीची गाठ निघाली. म्हणजे चरबीची गाठ स्वामींची किती कृपा आहे बघा. हा. आणि काही सांगू तुम्हाला, त्या पिरियडमध्ये माझे मिस्टर बघ, जर रिपोर्ट चांगला आला ना ते आपण येताना बेसनचे लाडू घेऊन अय्या, किती छान. हे मी काही सांगू तुम्हाला, मी फक्त स्वामींना बोलले होते की मी काय बेसनचे लाडू वगैरे काय देणार नाही, माझ्याकडनं फक्त तुम्हाला साखरेचा निवेद भेटेल. मी फक्त अशी मी अजून देखील म्हणते, देवा म्हणते माझ्याकडून तुम्ही असं अपेक्षा करू नका की मला भक्ताने हे द्या, मी तुम्हाला साखरेशिवाय नैवेद्य दाखवणार नाही, मी असंच नेहमी बोलायचे. मग मी म्हणलं ठीक आहे तुमची इच्छा आहे ना, तुम्ही दाखवा म्हणलं. तुम्ही स्वतःहून घ्या. मग हेच दुकानात स्वतः गेले, रिक्षात उतरून त्यांनीच लाडू आणलेत. म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करून देते म्हणलं मी, तुम्ही नैवेद्य दाखवा म्हणलं. आणि त्यांनी स्वतःहून स्वतःहून त्यांनी नैवेद्य वगैरे दाखवला. म्हणजे त्यांना विश्वास नव्हता की बाबा आपला रिपोर्ट कसा आहे. म्हणजे लोक भिडतात ना आता, बाबा काय ना काय झालं तरी कसलं आणि कसलं तर आजारी माणसाला होतच ना आता. हो ना, भीती वाटते. एका विशिष्ट वेळेनंतर काही ना काही होतच. हा. ते म्हणजे काय आता होतं काय माहितीये. आणि स्वामींच्या कृपेने काही सांगितलं, म्हणजे गाठ जी होती ना चरबीची निघाली आणि एकदम म्हणजे हे एकदम खुश झाले म्हणायचं. आणि मी फक्त देवाकडे एवढं प्रार्थना केली होती की देवा आम्ही तुमच्याबद्दल सगळ्यांना सांगतो की तुमची भक्ती करा, चांगलं होऊन दे प्रत्येकाचं. देवा माझं पण चांगलं कर. बरोबर. किती ह्या माणसाला काय हा ताई, आणि सांगू ह्या माणसाला काय तर झालं ना तर म्हणतो माझं काय नाही, मग माझ्या जगण्यालाच अर्थ नाहीये. आई गं, असं सुंदर ताई. मी शेअर करते ताई. हा. आणि सांगायचं नाही ना ताई, त्यावेळी ज्यावेळी आम्ही रिपोर्ट आणायला गेलो होतो ना, त्यावेळी एक म्हणजे तिथे माणूस आला होता, त्यांच्या आईला ना असं हे सांगितलं होतं की कॅन्सर वगैरे आहे म्हणून. ते सांगत होते डॉक्टर. त्यावेळी मी आणि माझे मिस्टर इतकं घाबरलो होतो ना, बापरे म्हणलो देवा
हे काय म्हणलं मी फक्त माझ्या तोंडात एवढेच शब्द होते बघा ताई. अशक्य शक्य करतील स्वामी. स्वामी आई गं. अशक्य एवढंच ताई मी सांगू तुम्हाला 15 मिनिटं माझा जो घाम फुटले होता ना अय्या. इतका घाम फुटला होता. मी म्हणजे स्वामी अशक्य शक्य करतील स्वामी. अशक्य शक्य करतील स्वामी. आणि वडाचं झाड ताई तिथं होतं. वाह! हॉस्पिटल बशी. बघा. हा मी फक्त तिकडे बघत होते. अय्या. म्हणलं स्वामी तुमच्याशिवाय म्हणजे काही कोण करणार नाही म्हणजे चांगला रिपोर्ट एवढा चांगला आहे म्हणजे. किती सुंदर म्हणजे स्वामींनी लगेच तुमची प्रार्थना ऐकली ताई. ऐकली ताई सांगू तुम्हाला मी आज मला आनंद अश्रू पण येतात ते हे करून नाही ते. खरंय, खरंय हो कारण ताई. मी ज्याच्यावर बघितले ताई. दुःख आणि ज्याच्यावर प्रसंग येतो ना त्यालाच त्याचं कळतं. बाकी कळतं कोणीच ताई. काही सांगू खरोखर. शकत नाही त्याबद्दल. पण ताई सांगू तुम्हाला स्वामींच्या तारक मंत्रात इतकी ताकद आहे ना ताई. अगदी. खरोखर खूप म्हणजे खूप ताई ताकद आहे. बरोबर. खरोखर बरोबर. ताई मी तर सगळ्यांना बोलते की तुम्ही तारक मंत्र म्हणा तुमचे आजार तुमचा कमी येईल ते ना. खरंय, खरंय, खरंय. ताई तारक मंत्रामध्ये जी ताकद आहे ना हो, भयंकर. आणि हो. मी फक्त मिस्टरांचं ज्यावेळी ऑपरेशन होतं त्यावेळी फक्त बोलले होते की स्वामी माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन तुम्ही जाऊन करायचंय. आणि मला हो. खात्री आहे तुम्ही करणार चांगलं. किती छान. मी आणि शेअर ताई करते. खरोखर हां, हा बोला. ताई शेअर करा. आणि जी मॅडम होती ना ताई हां. ती अक्षरशः ना ते म्हणतात इतकी चांगली मॅडम होती. अरे बापरे अशी कोण बापरे. भेटलीच नाही म्हणतात. एकदम चांगली मॅडम म्हणजे ती स्वामी आले होते म्हणलं खरं. त्यांच्या रूपामध्ये. खरंच. आणि लक्ष्मीपूजन बी ताई मी तिकडे येऊन लक्ष्मीपूजन 8 वाजता केलं. म्हणजे ती लक्ष्मी होती म्हणलं ते स्वामी होते म्हणलं आमचं. खरंच, खरंच. किती सुंदर ताई. हं, मी शेअर करते बरोबर. ताई. हा ठीक आहे ताई. हं, थँक्यू श्री ताई. स्वामी श्री स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ.